Hello. In the previous video, we have taught about the pre-primary knowledge of the text, and now actually in this second video we are going to learn the view. Read the title of the text carefully. The Tempest. What is by mean Tempest? Tempest means बघा या ठिकाणी ग्लोसरीमध्ये अ व्हायलंट स्टॉर्म. टेम्पेस्टला सिमिलर वर्ड बाय स्टॉर्म व व्हायलंट स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे काय तर सायलेंट स्टॉर्म आणि टेम्पेस्ट मीन्स अ व्हायलंट अतिशय भयानक असं वादळ. स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे वादळ, त्याला समानार्थी शब्द दिलेला आहे. व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन प्रॉस्परो अँड हिज ब्रदर अँटिनो. पहिल्या एका प्रश्नाचं व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ द कॅरेक्टर्स टू इच अदर. फॉर एक्झाम्पल प्रॉस्परो अँड अँटिनो वॉज ब्रदर टू इच अदर. ते एकमेकांचे भाऊ होते. ओके, आय एम गोइंग टू स्टार्ट. ट्रेचरस, डिसलॉयल अँड डेंजरस. ट्रेचरस म्हणजे विश्वासघातकी. व्हॉट वी कॉल डिसलॉयल अँड डेंजरस पर्सन. अतिशय विश्वासघातकी माणसं असतात. हू प्लेज रोल ऑफ विलन. Prospero was the Duke of Milan. Duke means commander. COMMANDER. कमांडर म्हणजे सरदार. खान बोलते हिंदी में उसे. खान म्हणजे सरदार. मिलियन, ड्यूक ऑफ मिलियन. मिलियन नावाचं साम्राज्य आहे. मिलियन इन द किंगडम ऑफ नेपाल. मिलियन नावाच्या साम्राज्यामध्ये हा प्रॉस्परो एक काय होता, सरदार होता नेपल्स राजाचा. ही वॉज such a studious and learned scholar. Studious means he was fond of study, he was fond of reading books, and learned LER, learn that is educated, that is scholar, SCHOLAR, scholar or clever or wise. Scholar that he spent most of his time reading books, and he was fond of reading. That's why Prospero was always busy in reading his books, while his brother Antino managed the business of ruling his dukedom. त्यावेळेस या अँटिनो, त्याचा लहाना भाऊ, त्याच्या पोटामध्ये खतखतत होतं की या प्रॉस्परोची जागा आपण कशी घ्यायची आणि याला कसं मारायचं, याला पदावरून कसं दूर करायचं. ह्या अँटिनोने कट रचला. Now Antino was a treacherous man. Treacherous, that is disloyal person, very dangerous person who plays role of villain. खलनायकाची भूमिका माहिती आहे तुम्हाला. अमरीश पुरी असेल, सदाशिव अमरावपूरकर असेल किंवा इतर अजूनही खलनायकाची भूमिका बजावणारे कलाकार असतील त्या पद्धतीने. वॉन्टेड टू बिकम द ड्यूक ऑफ मिलन. त्या मिलन साम्राज्याचा अँटिनिओला काय व्हायचं होतं, सरदार व्हायचं होतं. इन हिज ब्रदर्स प्लेस, त्याच्या भावाच्या जाग्यावर, त्याच्या इन्स्टेड ऑफ हिज ब्रदर, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड, त्याच्या भावाच्या जागी त्याला सरदार व्हायचं होतं. आता पद, प्रतिष्ठा, सम पीपल आर ऑलवेज एक्साइटेड टू फेम, ऑलवेज टू रन आफ्टर मनी, फेम. काही लोकांना फार सवय असते आणि मग ते खोटेही बोलतात. दे फॉरगेट द मॉरॅलिटी, आणि ते नैतिकता विसरतात. अशी लोक समाजामध्ये भरपूर आहे. इन फॅक्ट, थोडक्यात अँटिनो वुड नॉट हॅव हेजिटेटेड टू किल प्रॉस्परो. अँटिनो वुड नॉट हॅव हेजिटेटेड टू किल प्रॉस्परो. त्याला काही वाटलं नसतं भावाला मारायला, पण कारण काय होतं बघा. बट ही न्यू दॅट द पीपल लव्ड दिअर ड्यूक. परंतु त्या साम्राज्यातली ती, त्याच म्हणजे प्रॉस्परोवर प्रेम करणारी माणसं होती, ती जनता होती त्या मिलेन राज्यामधली. बट द न्यू दॅट द पीपल लव्ड दिअर ड्यूक. त्या सरदारावर इतकं प्रेम करायचे. अँड वूड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर. आणि जर जो कोणी त्याचा खून करील तर ती जनता त्याला फासावर लटकावल्याशिवाय राहणार नाही. दॅट थिंग अँटिनिओ न्यू व्हेरी मच. आणि त्याला माहिती होतं अँटिनिओला. सो अँटिनिओ गॉट टुगेदर विथ अलेस्नो द किंग ऑफ नेपल्स. म्हणून काय केलं, त्याने एकत्र घेतलं त्या अल्सिनोला, द किंग ऑफ लेपलेसच्या, एकत्र घेतलं त्या राजाला. नेपल्सला हा राजा आहे आणि प्रॉस्परो हा तिथला सरदार आहे. लक्षून घ्या. हू वॉज प्रॉस्परोस एनिमी. आणि तो प्रॉस्परोचा कोण होता,
शत्रू होता, शत्रू. कोण? हॅनिबल. दे टूक प्रॉस्परो टू सी. ते समुद्रात घेऊन गेले. अँड वेन दे वेअर फार अवे इन द सी फ्रॉम लँड, जमिनीपासून समुद्रात दूर गेले. दे पुट प्रॉस्परो अँड हिज बेबी डॉटर. प्रॉस्परो हॅड अ लिटल ब्युटिफुल बेबी डॉटर, लहान मुलगी, आणि त्याला घेऊन गेले आणि समुद्रात मध्येच कुठेतरी सोडून दिलं. They were far from land. They put Prospero and his baby daughter, Mirinda. What was her name? Mirinda. And Prospero, father and daughter. Father and daughter. लक्षात घ्या. Listen carefully. Daughter Mirinda into broken, तुटलेलं फुटलेलं ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. दिलं काढून समुद्रामध्ये जुनं जहाज. प्रॉस्परो टू सी अँड वेन they put Prospero and his baby daughter Mirinda into a broken old sail sea. Prospero and Mirinda were left to drift in the wide. To drift म्हणजे बुडणे. आता त्या जहाज म्हणजे समुद्रात बुडणार. ओपन सी, भव्य असा समुद्र, ह्यूज सी. Thus Antino managed to take over. To take over, write down the phrase. To take over म्हणजे to take charge of. To take over means to take charge of. एखाद्या गोष्टीचा ताबा घेणे. एखाद्या गोष्टीचा ताबा घेणे. टू टेक ओव्हर द ड्यूकडम ऑफ मिलन. मिलन त्या साम्राज्याचा म्हणजे लाईक ड्यूकडम. ड्यूकडम म्हणजे काय? ते राज्य. ड्यूकडम दॅट इज किंगडम. वालेला आहे वरती शब्द. ड्यूकडम मीन्स किंगडम. अँड विथ ऑल इट्स वेल्थ अँड पॉवर. सगळी संपत्ती आणि सत्ता त्याने अशा प्रकारे हस्तगत केली. कोणी? अँटिनिओ. हू ओव्हरटूक the dukedom, wealth and power? Antino. Now among Prospero's countries, Prospero's courtiers means the attendants at the court, the attendants of the court. दरबारातील ते ज्या व्यक्ती होत्या ना, इतर मंत्री असतील, सेवेकरी असतील, ती सगळी. was a true and loyal lord called Gangilo. तिथे गांजिलो नावाचा दुसरा सरदार होता. तो अतिशय प्रामाणिक होता. आउट ऑफ लव, त्याच्या प्रेमापोटी. आउट ऑफ लव प्रेमापोटी, आउट ऑफ लव. अँड लॉयल्टी आणि प्रामाणिकपणा फॉर द राईटफुल ड्यूक दॅट इज गँजिलो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर. त्यांना खायला. मग यानं काय केलं? गपची त्या गँजिलोनं सरदार होता पण हू वॉज व्हेरी लॉयल विथ प्रॉस्परो. And that's why he left some fresh water, food and clothes and his possessions, write down the word possession, Possession, possessions, that is belonging, write down BELOGING, belongings म्हणजे possessions. वेल्थ त्याला WEALTH, वेल्थ. मग इथे बिलॉंगिंगला समानार्थी शब्द विचारला तर तुम्ही तो वेल्थ लिहायचा आहे. मी सांगितलं आहे बिलॉंगिंग्स म्हणजे पोजेशन, मालमत्ता. हीच बुक. त्याने पुस्तकं त्याची वाचायची, काही फळं, काही पाणी त्यांना पिण्यासाठी आणि काही वस्तू, कपडे त्या गँजिलिओने ठेवले बघा. हू यू कॅन इमॅजिन द हार्डशिप दॅट इज डिफिकल्टी. राईट डाऊन हार्डशिप्स. डिफिकल्टी, DIFFICULTIES, डिफिकल्टी, संकट. डिफिकल्टीज फेस टू फेस म्हणजे सामना करणे. आणि फेस म्हणजे चेअर आपण होतो. होमोनिम्स, वन वर्ड मेनी मिनिंग. फेस मीन्स नाऊन, ॲज नाऊन. फेस मीन्स सामना करणे. आणि टू फेस मी ॲज वर्ब सामना करणे, टू मॅच. अँड नाऊन प्रमाणे फेस म्हणजे आपलं माऊथ, चेहरा. आणि आपल्या भाषेत मदर टंग आणि अदर टंग प्रमाणे फेस म्हणजे काय? आपला फेस असतो ना पाण्यात बुडबुडे, फेस. बघा पुढे काय झालं. हार्डशिप फेस्ड बाय प्रॉस्परो कास्ट अड्रिफ्ट इन अँड ओरलेस बोट दॅट इज ब्रोकन बोट विथ अ बेबी गर्ल. ती छोटीशी लहान मुलगी, बेबी गर्ल, to care for. However, they were fortunate
Fortunate, that is lucky. Write down. Fortunate means lucky. 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 Fortunate means lucky. They were fortunate. Who were fortunate? Prospero and his baby daughter were so lucky, so fortunate that they did not get any harm in the broken boat. त्यांना काही झालं नाही. Because they were blessed by God. त्यांना परमेश्वराचे आशीर्वाद होते. फॉर्च्युनेट म्हणजे लकी आणि फॉर्च्यून म्हणजे त्याचं नाव नाही आणि फॉर्च्युनेट हे काय आहे? एक्झेक्टिव्ह आहे. दॅट द बोट रीच्ड अन आयलँड. त्या एका बेटावर पोहोचले. आयलँड म्हणजे बेट. न्यूझीलँडचा उच्चार करता काय विद्यार्थी? आयलँड. इज हे एस हे सायलेंट लेटर त्याच्यामधलं. स अँड ज. इट हॅज टू साऊंड. स अँड ज. आयलँड. अँड दे लँड. टू लँड म्हणजे स्थायिक होणे, स्थिरावणे. इन सेफ्टी. सुरक्षित एका बेटावर ते उतरले. द आयलँड वॉज अन एन्चॅन्टेड आयलँड. एन्चॅन्टेड. एन्चॅन्टेड. ENCHANTED. एन्चॅन्टेड दॅट इज मॅजिकल. MAGICIAL. मॅजिकल म्हणजे काय? जादूचं तळं होतं. एन्चॅन्टेड पूल असा एक शब्द गेला होता आम्हाला. ते जादूचं तळं होतं, भारलेलं होतं. हा एन्चॅन्टेड पूल शब्द कुठं गेला होता? इन द ओल्ड सिलेबस ऑफ 10th क्लास. एक्साइज क्विज नावाच्या लेसनमध्ये एन्चॅन्टेड पूल नावाचा एक शब्द गेला होता. इन द ओल्ड सिलेबस ऑफ 10th क्लास. 10वीच्या एक्साइज क्विज. Enchanted island. For years together it had come under the spell of an evil witch. 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 witch म्हणजे काय? चेटकीन. बॅड लेडी. व्हेरी डेंजरस लेडी. witch. and WHICH. witch. Same sound, different meaning. That is homophones. witch and witch. WHICH witch म्हणजे कोणता, कोणती, कोणते. आणि WITCH witch म्हणजे चेटकी. Same sound, different meaning and different spelling. Which Corax. What was her name? Corax. त्या लेडीचं नाव होतं. Who had imprisoned all the good spirits she found on the island. आणि तिला चांगली माणसं भेटली की ती काय करायची? त्यांना जादूने तिच्या तुरुंगात ठेवायची. शी लाईक सम गुड स्पिरिट पर्सन. आणि ती तिला आवडायची आणि ती त्याला तुरुंगात दांबून ठेवायची. इम्प्रिझन. शी हरसेल्फ हॅड डाईड बिफोर प्रॉस्पेरो अराइव्ड ऑन द आयलँड. परंतु काय झालं? आता तुम्हाला लक्षात येईल व्हाय प्रॉस्पेरो. हाऊ लकी प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर वेअर. किती लकी होते बघा ते. त्याला त्यांच्या पोहोचण्याच्या अगोदर ती मेली. ती सायक्रॉक्स चेटकीन होती ती. स्पिरिट शी फाउंड ऑन द आयलँड. शी हरसेल्फ हॅड डाईड. ती स्वतःच मेली. बिफोर नो वन किल्ड हर. इट मीन्स बिफोर प्रॉस्पेरो अराइव्ड. टू अराइव्ह म्हणजे आगमन होणे, येणे, कम. ऑन द आयलँड. ऑन दी आयलँड. आता द नाही बघ, द दी. मी तुम्हाला याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं द अँड दीचा फरक. कारण आय हे स्वर आहे. दी आयलँड. बट द स्पिरिट्स रिमेंड ट्रॅप्ड इन दिअर प्रिझन. परंतु ते आत्मे मात्र त्या तुरुंगात दामूनच राहिले. द ट्रक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलँड. त्या झाडा झुडपात दामून राहिले. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. मॅजिशियन मी तुम्हाला सांगितलं जादूगार आहेत. प्रॉस्पेरो हा सुद्धा चांगला मॅजिशियन. MAGICIAN. मॅजिक नाऊन आहे. मॅजिक म्हणजे जादू. आणि मॅजिशियन त्याचं एजंट नाऊन आहे. मॅजिशियन म्हणजे जादूगार. एजंट नाऊन आहे. एका नामापासून जे दुसरं नाम तयार होतं त्याला एजंट नाऊन इंग्लिशमध्ये म्हणतात. लक्षात घ्या. मॅजिक, मॅजिशियन खाली दिले बघा. मॅजिक खाली मॅजिक दिले वर मॅजिशियन दिले. मॅजिशियन फॉर हिज लाईफ हॅड बीन डिव्होटेड. टू डिव्होट म्हणजे त्याग करणे. टू सॅक्रिफाईस. SACRIFICE. टू सॅक्रिफाईज. टू सॅक्रिफाईज म्हणजे त्याग करणे. टू अबेंडन. टू द स्टडी ऑफ मॅजिक. आणि त्याने बराच वेळ खर्च केला. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन प्रिट. आणि त्याच्या जादूने ते जेवढे तुरुंगात आत्मे डांबले होते तेवढे मुक्त केले. ऑफ होम एरियल वॉज द चीफ. ते त्यांचा मुख्य होता एरियल, चीफ. द स्पिरिट वेअर सो ग्रेटफुल. आणि दे बिकेम